धैर्यशील माने लीड घेते. हो, कोण लीड घेणार? धैर्यशील माने. कसं काय? धैर्यशील माने लीड घेणार 100% तसंच आहे. मशालचंच वातावरण आहे ते. प्रचार जोरात चालू आहे त्यांचा मशालचा. काय शांत इलेक्शन म्हणजे असं काय वाटण झाले आता खासदारकीचं इलेक्शन असं वाटण झालं. मोदीचा जो कोणी प्रतिनिधी आहे धैर्यशील माने प्रतिनिधी आहे. धैर्यशील माने. सत्यजित दाबा. का बरं सत्यजित दाबा? नवीन चेहरा. राहुल गांधी म्हणून सत्यजित दाबा पाहिजे. लोकसभेचे इलेक्शन हे देशाचा विषय आहे. तो काय भागाचा गटरचा रस्त्याचा विषय नाही आहे. भारत देशाला जर सामर्थ्यशाली बनवायचा असेल तर एकमेव माणूस आहे मोदी. गेले 40 वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती. आता भाजप आलेलं आहे. भाजप एक नंबर काम करत आहे. पण आमच्या तालुक्यात आम्हाला साहेबच पाहिजे. जयंत पाटील. लोकसभेला कसं होतं म्हणजे गावात केंद्रात मोदीच पाहिजे. आम्हाला मोदीच पाहिजे सर. ह्याच्यात सरवडकर आबा एक नंबरला शहरामध्ये. इस्लामपूर शहरामध्ये दिल्लीत मोदीच पाहिजे आणि लोकलमध्ये आमची इथली साहेब पाहिजे. मानेंचं काम आहे. प्रत्येक गावात वगैरे त्यांनी केलेलं आहे. रस्ते वगैरे त्यांनी कामं केलेले आहेत. आणि तिकडे मशाल सत्यजित पाटील आबा. धैर्यशील मानेंची कामं आहेत का? काम आहे भरपूर काम. काय कामं केली? भरपूर कामं रस्त्याची कामे वगैरे पाण्याचे कनेक्शन इकडे तिकडे भरपूर केले. मग धैर्यशील माने पुन्हा एकदा येतील. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघामध्ये जवळपास बघायला गेलं तर उभे असलेले हे 3 उमेदवार धैर्यशील माने, राजू शेट्टी आणि सत्यजित आबा. आणि या मतदारसंघामध्ये असलेली ही गणपती मंदिर, या गणपती मंदिर चौकामध्ये आता मी इथं उभा आहे. आणि लोकांच्या मनामध्ये काय आहे, नेमका खासदार कोण असायला पाहिजे, प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण के न्यूज चॅनलच्या माध्यमातून इथं करणार आहे. नमस्कार. नाव कसं? उमेश इंगळे. इंगळे. काय वातावरण ह्या मतदारसंघामध्ये जर का बघायला गेलं तर? वातावरण आता जसं काय सांगता येत नाही. कारण सगळे टपमध्ये आहेत. आमचे जयंत पाटील साहेब आहे ती त्यांचा एक वर्चस्व आहे. गेले 25-30 वर्ष आहे. आता बघू काय होतं ते. त्यात शेतकरी मतदारसंघामध्ये लीड कोण? तसं काय सांगता येतं लीड कोण. जयंत पाटील साहेबांचं इथं वर्चस्व आहे. त्यांचं आता बघूया, त्यांना 70-80-60-70% मतदान इथं तर आहे त्यांचं. आणि शिराळ्यामध्ये पण भरपूर मतदान आहे. आता बघू काय होते तर खरं टप होणार सगळे. नाही होत तशी काय आयडिया नाही. आम्ही पडलो व्यापारी लोक दिवसभर दुकानात. आता कसं आहे तरी लोक बोलतात, सभा होत्या, नाही आपण बाहेर पाहिजे का नाही, बॅनरबाजी केली. कसं आहे माहिती आहे का, आपला उद्योग ना, आपण इथं दिवसभर 8 तास जाते. त्यामुळे बाहेरच्या कॉमेंट्स काय आहे हे काय आपलं लक्ष असणार आहे. बरोबर आहे का? बरं. तरी कल कुणाला काय आता करणार त्यात. आपल्याला राजकारण हा जास्त विषय इंटरेस्टेड नसल्यामुळं कल हा विषय नाही. पण आमच्या इथं कसं लोकलचा विषय वेगळा, बाहेरचा विषय वेगळा. लोकलचा काय विषय? लोकलला आमच्या इथं आता काय नगरपालिका राष्ट्रवादीची असते. राष्ट्रवादी मग कुठला गट? आहे ते मला तेवढे ते जे काय आयडिया नाही. पण आमच्या इथं नगरपालिकेला राष्ट्रवादी सत्ता असते. चौघं कोण कोण? माने, पाटील, शेट्टी. आणि त्या ह्याचं काय कमी आहे जरा DC पाटलांचं. तिकडे काय झालं म्हणजे तिघांचं आहे. काय सांगू तरी राजकीय हे बघता इथं चालणार कोण चांगला? नाही, 1 वर्ष राजू शेट्टी चालले आहेत. आता जयंत पाटलांचा आमच्या पाठिंबा आहे पाटलांना, सरवडकरांना. त्यामुळं काय सांगता येत नाही. पण चालेल कोण तेच सांगतोय मी. समान. नमस्कार. इथलं नाही. कुठलं गाव? हुपरी. तिकडे कुणाचा वार आहे? हेच आहे की. कोण? मानेंचा. तुमच्या इथं माने म्हटल्यावर, हुपरी म्हटल्यावर काय आहे? दुसरं कोण? नाही मानेच आहे. हो नमस्कार. नाव कसं? रवींद्र जाधव. इथंच आहे राहायला? हो इथेच आहे. काय करताय? कारखान्यात आहे. कुठल्या? राजारामबाबू. बरं. काय वातावरण इकडे मशाल सत्यजित पाटील आबा. किती टक्के मतदान होईल? ते होईल की 80-90%. 80-90%. मशालचंच वातावरण आहे ते. प्रचार जोरात चालू आहे त्यांचा. मशालचा जोरात प्रचार चालू आहे. आबा नाही बरं आहे वातावरण. तालुक्यात चांगलं आहे. पाटील मशाल
जयंत पाटील साहेब आमचे आहेत त्यामुळे इथं वातावरण चांगलं आहे. आता मतदारांच्या मनात काय आहे ते काहीच लक्षात येत नाही लगेच. कारण काय होतं, खासदारकीच्या वेळेला वेगळं मतदान होतं इथं आणि आमदारकीला वेगळं मतदान होतं इथं. त्यामुळं ट्रेंड वेगळा असतो. नाही ट्रेंड एकच असतोय, फक्त खासदारकीला वेगळं मतदान होतं. एखाद्या गावात खासदारकीला बघायचं झालं तर कुठला कोण म्हणजे पक्ष म्हणून बघतात काय उमेदवार म्हणून बघतात कसं बघतात? नाही हे पक्ष म्हणूनच बघतात. जो केंद्रात ज्याला केंद्रात जो पक्ष आवडतो इथल्या मतदारांना तो तिथनं पहिल्यापासून निवडून गेलेला आहे. म्हणजे आधी इथं आम्ही इथं सातारा जिल्ह्यात होतो आम्ही, त्यावेळी पण इथं श्रीनिवास पाटलांना त्यावेळी दिलेलं होतं, पण इकडं मानेंना दिलेलं आहे, शेट्टी साहेबांना दिलेलं आहे. त्यामुळे इथं असं आहे, जे देशात वर जे केंद्रात चांगलं वाटतंय माणसाला तेच मतदार इथं ते करतात. आमदारकीची चिन्ह वेगळी, आमदारकीचं चिन्ह इथं वेगळं आहे. आमदारकी इथं फक्त साहेबच. आमदारकीची चिन्ह वेगळी, खासदारकीला चिन्ह वेगळी, खासदारकीला पक्ष बघतात असं वकील साहेबांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटतं इथं? नाही बरोबरच आहे. लोकसभेला कसं होतं म्हणजे का केंद्रात मोदीच पाहिजेत. पण या 5 वर्षात काय झालं, राजकीय वातावरण अस्थिर झालं, त्यामुळे जनतेची पिळवणूक पूर्ण झाली आणि तर आमच्या मतदारसंघात जयंत पाटीलच पाहिजे. आमदारकीला जयंत पाटीलच पाहिजे. जयंत पाटील पाहिजे. हे मला वाटतं. का हो जयंत साहेब एवढं? का म्हणजे उद्योग समूह आहेत चांगलेच चालले आहेत. कुठल्याही म्हणजे तुमच्या कर्ज बाजार असं लॉस कुठला नाही उद्योग समूह. शिक्षण संस्था चांगला का वरती मोदीच का पाहिजे? काय निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. मोदींच्या त्यांच्याकडे. आता म्हणतात सरकार एवढं चांगलं नाही, बदलाय पाहिजे. या प्रत्येकाचा विचार आहे. पण माझं वैयक्तिक मत सांगितलं, महागाई या सगळ्या गोष्टी आहेत एवढं चालणारच आहे. हे माझं वैयक्तिक मत सांगितलं, महागाई एवढी चालणारच आहे. कुठल्याही सरकार असं प्रत्येकजण म्हणतोच, विरोधक म्हणणारच. पण आमदारकीला जयंत पाटील हो 100% या. नमस्कार. काय तुमचं काय मत आहे? यांचं मत आहे आमदारकीला जयंत पाटील पाहिजे, इकडं वरती केंद्रात मात्र मोदी पाहिजे. तुमचं काय? बरोबर आहे, परंतु केंद्रानं एक आम्हाला आश्वासन दिलं होतं. आता मी रिटायर माणूस आहे, त्यांनी आमचा फंड वाढवतो म्हटले होते. अजिबात वाढवलं नाही त्यांनी. तेवढं आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. आम्हाला मोदीच पाहिजे सर. ह्याच्यात का बरं मोदी पाहिजे? सुधारणा हे झाल्यात ना, त्यामुळं मोदीच पाहिजे. गेले 40 वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती, आता भाजप आलेलं आहे. भाजप एक नंबर काम करत आहे, पण आमच्या तालुक्यात आम्हाला साहेबच पाहिजे जयंत पाटील. केंद्रात मोदी असते तरी काय अडचण नाही. पण आणि तुम्हाला दोन सांगतात, मी यंगस्टर आहे, कितीतरी जॉबलेस पोर आहेत आज पुण्यामध्ये. आता तुम्ही गेला तर मी पुण्यातनं जॉब करून आलेला माणूस आहे. आता 40,000 पोरं आता जॉबलेस आहेत. आता काय करायचं तुम्ही सांगा? पोरांना आता नोकऱ्या नाहीत. पोरांना आता 2 टाईमचं खायचं म्हणलं तर वांदा आहे. पुण्यामध्ये मुंबईमध्ये कुठे बी जावं, आमच्या खेड्यापाड्यातनं पोरं गेलेत तिकडे, पण तिकडं जॉब नाही. ती मोदी असू दे कोण बी असू दे, ते आम्हाला घेऊन दे नाही. पोरांना नोकरी पाहिजे, पोरांच्या घरात 2 टाइम शिजलं पाहिजे. खासदारकीची निवडणूक, देशाची निवडणूक, खासदार म्हणून मोदी पाहिजे असं म्हणायला लागले. तुमचं काय मत आहे याच्यावर? बघा, मोदी पाहिजे का तर पाहिजे, ही पण 100% बरोबर आहे. पण आमच्या साहेबांनी पण तसं आमच्या गावात सगळ्या सोसायटी इकडं तिकडं सगळ्यांनी काम तसं केलेलं आहे. पण आता प्रश्न पडतोय, जी आता युथ पिढी आहे त्यांना काम नाही. आता तुम्ही बघाल तर सगळी पोरं जेवढी शिकल्यात, पाग MBA असू दे, BE MD असू दे, त्याला आज काम नाही. मग काय करायचं? काम नाही. काम द्या तुम्ही, आम्ही सगळ्यांमध्ये आलाय. तुम्ही फक्त काम द्या, सगळ्याच्या घरात 2 पैसे येऊ दे, हीच इच्छा आहे. सगळ्यांचंच आहे. कुणाला नाराज करायचं नाही. नाही, सगळी समान आहे. पहिल्यापासून. आता मी बऱ्याच इथं लोकांनी विचारलं, इथं म्हणतात की आमदारकीला आमचे साहेबच पाहिजे. साहेबच आहे. खरं खासदारकीला मोदी पाहिजे असा काय ट्रेंड इथं? साहेब आहे, पहिला पण साहेब आहे. खासदार म्हणून कोण पाहिजे? समान आहे. हो, सांगता येत नाही कोणी. कुणाचं नाव घेत नाव नाही. का बरं? नाही चालतं, पहिल्यापासून नाही. कुणाचं चालतं इथं? सगळ्यांनी चालतंय. मग धैर्यशील माने, राजू शेट्टी काय सत्यजित आबा? समान आहेत. हो, सांगता येणार. हो साहेब सांगा की काय कुणाचं चालतंय? सत्यजित आबा, धैर्यशील माने, राजू शेट्टी चालणार कोणाला? कोण घेणार मतदान? कोण घेणार चांगलं? काय समान आहे. हो, समान आहे, सांगता येत. यंदा खासदार म्हणून कोण पाहिजे? सत्यजित आबा. का बरं सत्यजित आबा? नवीन चेहरा. काँग्रेसचं मत राहुल गांधी मत. राहुल गांधीला मत. राहुल गांधी म्हणून सत्यजित आबा. सत्यजित आबा पाहिजे. काय सांगा? सत्यजित आबा, शरद पवार, सत्यजित आबा. किती हो गावातनं वातावरण इथं कसं? काय शांत इलेक्शन म्हणजे असं काय वाटण झाले आता. खासदारकीचं इलेक्शन असं वाटण झालं. खासदार काय कोणी पण असो, त्याचा काय विषय नाही. जिचं काय चांगलं काम आहे तो खासदार म्हणून निवडून येईल. मोदी सरकार की काँग्रेस? तसं काय सांगू शकत नाही. जनतेच्या याच्यावर सांगणार. जनताच्या काय म्हणत आहे? जनतेच्या मनात काय असेल ते जनता सांगेल. तुमच्या आता वोटिंग आमच्या मनात काय, ज्याचं चांगलं सहकार्य आहे, ज्याचं काम चांगलं आहे, त्याचं कुणाचं काम चांगलं आहे?
काय कोण आता काम त्याच्या मनात राहील साहेब, धैर्यशील माने, त्याचं काही सांगू शकत नाही, त्याचं काही सांगू शकत नाही. हो, मोदी सरकार का पाहिजे? मोदी सरकारने काम पण तसे केलं ना, काय केले ते? तर देशासाठी काय काय केलं त्यानं बाहेर जाऊन. काय सांगाल? काय आता बोलू, हां बोलण्यासारखं भरपूर आहे पण आता काय बोला आहे ना मला ती. काय काम करताय? कोण मी? हां. मी आता ड्रायव्हिंग करतो. ड्रायव्हिंग करताय? हो काय रिक्षा आपली आहे का? हो बरं, वाटते का हो परत बीजेपी सरकार येईल? येईल येईल. येईल. सरकारबद्दल काय जे विकासात्मक असेल ते सरकार असणं गरजेचं आहे. बाकी काय कुठल्या म्हणजे काँग्रेस असावं की बीजेपी? नाही, तसं असं वैयक्तिक सांगता येणार हां नाही. इथं जे आहे हां ते स्थानिकला जास्त प्राधान्य आहे. हां स्थानिक जे आहे. हां. आता मी इथं बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या. लोक म्हटलीत की स्थानिकला आमचं जयंत पाटील साहेबांचंच वारा आहे आणि तेच आमदार म्हणून आम्हाला इथनं पाहिजे, त्यासाठी पण सांगितलं. आणि खासदार म्हणून मोदींचा पाहिजे. हा काय नेमका विषय? नाही, ॲक्च्युअल आम्ही नोकरदार असल्यामुळे असं बोलू शकणार नाही, हे ट्रेंड जो चालू आहे त्याच्याबद्दल काय वाटते? नाही. हा ट्रेन आहेच हां. तर साधारण आहेच चालूच काय आहे. काय म्हणतात लोक? नाही, ॲक्च्युअल स्थानिकला प्राधान्य आहे, एवढंच फक्त हां. कन्फर्मेशन. दिल्लीत मोदीच पाहिजेत हां आणि लोकलमध्ये आमचे इथले साहेब पाहिजे. हां. लोकल इस्लामपूर इथं का बरं असं का? हां त्यांनी कार्य केलेलं आहे. कार्य केलेलं असल्यामुळं बरेच वर्ष ते इथं आहेत. हां आणि शेवट मतदार काय कोण काय करतील त्याच्यावरच आहे. काय कोण तसं हे होत नाही राहत. ही नेमका ट्रेंड असा कसा काय पडलाय? दिल्लीत मोदी, इथं साहेब. नाही, असं बोलता येणार नाही. पण ॲक्च्युअल जर विचार केला विकासाचा किंवा ह्या दृष्टिकोनातून तर नक्कीच कसं पाहिजे? तसं. हो, नमस्कार. तुमचं नाव कसं? बसा की. मयूर पवार. पवार साहेब, काय वातावरण इथं? जो ट्रेंड जो चाललाय तो कसा काय? खरं सांगायचं तर लोकसभेला आमच्या इथं असं काही एवढं वातावरण नाही. जसं म्हणावं अजून कोणते दोघं म्हणजे म्हणावं तसं वातावरण, कारण उमेदवार सगळे लांबचीच आहेत. असं आमच्या भागातला उमेदवार नसल्यामुळे एवढं काही वातावरण नाही आहे अजून तर. त्यामुळं राष्ट्रवादीकडून आमच्या सपोर्ट तर सत्यजित देशमुख यांनाच आहे. सत्यजित पाटील सरोडकर यांनाच आहे. काय सध्या तर ट्रेंड जो म्हणतात तो तसा काय आहे का? ट्रेंड असं काय नाही एवढा. भारतात तर आपल्या मोदींचाच ट्रेंड आहे, त्यात काही विषय नाही. पण अजून तरी आपल्या भागात महाराष्ट्रात तर असं आम्ही तर काही राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्या सपोर्ट तिकडंच करणार. बरोबर. आम्ही माझं मतदान लागून आता कमीत कमी 20 वर्ष तर झालेले आहेत. तर 20 वर्षापूर्वी आम्ही पहिलं मतदान केलं होतं ते कराड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते श्रीनिवास पाटील. त्याच्यानंतर हातकणंगले मतदारसंघात आमचा मतदारसंघ गेला, तेव्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं निवेदिता माने उभा होत्या. त्यावेळेला आम्ही निवेदिता मानेंना माननीय जयंत पाटील साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्यावेळेला सगळ्यांनी निवडून मानेवहिनींना आणलेलं. त्याच्यानंतर 10 वर्ष शेतकऱ्यांच्या प्रभावावरती राजू शेट्टी खासदार झाले. त्याच्यानंतर गेल्या वर्षी धैर्यशील माने खासदार झाले. आता काय आहे, इस्लामपूर शहरासाठी ह्या खासदारांनी काहीच केलं नाही. इस्लामपूर शहराचे जे काही प्रश्न होते ते खासदारांनी सोडवायला पाहिजे होते, पण ते काही सोडवले नाहीत. त्यामुळे ह्या वर्षी इस्लामपूर शहरात बऱ्यापैकी नवीन उमेदवार जे आता उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेले आहेत, सत्यजित आबा सरोडकर यांच्या पाठीशी आमच्यावरून इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची पूर्ण ताकद आबांच्या पाठीमागं उभा राहिलेली आहे. आणि पवार साहेबांच्या आदेशानुसार, जयंत पाटील साहेबांच्या आदेशानुसार इस्लामपूर शहरामध्ये जे 57 बूथ आहेत त्या 57 बूथचे अध्यक्ष, बूथचे सदस्य यांनी आत्ता इस्लामपूर शहरामध्ये 2 फेऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि मतदान गावात इस्लामपूर शहरात 68,000 मतदान, आता नवीन यादीनुसार 68,000 मतदान. जर का बघायचं तर कसं होणार? पर्सेंटेजमध्ये जर गेला तर आबा इस्लामपूर शहरामध्ये कमीत कमी 10 ते 12,000चे लीडमध्ये राहतील आणि बाकीच्या राहिलेल्या मतामध्ये हे 2 उमेदवार जातील. सरोडकर आबा 1 नंबरला राहतील इस्लामपूर शहरामध्ये. इस्लामपूर शहरामध्ये काय वाटतं? सरोडकर आबांचं. हां, कसं काय? कमीत कमी 10-12,000 मतदान लीडला राहतील एवढं घेते? सध्या तसं बघायला गेलं तर तिघांपैकी आता सत्तेचे दाबा तर ह्या मतदारसंघात तरी नवीन आहेत. राहिले मग धैर्यशील माने आणि राजू शेट्टी. त्यात राजू शेट्टी त्यांचं म्हणजे पहिल्यांदा ते महाविकास आघाडीला सपोर्ट करतायत, परत इकडं सपोर्ट करतायत, पण नेमका सपोर्ट कोणालाही माहीत नाही. त्यामुळं धैर्यशील माने पुन्हा एकदा येतील, कारण दुसरा असा उमेदवारच नाही आहे त्यांना हे करायला.
त्यामुळं तरी नक्कीच वाटतं. आता आम्ही इथं बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. इथं आम्हाला लोकांच्या प्रतिक्रियेतनं हे जाणवलं की इथं साहेब पाहिजे आमदार म्हणून, हां, आणि केंद्रात मोदी पाहिजे खासदार, म्हणजे खासदार हा मोदींचाच पाहिजे. काय हा ट्रेंड नेमका? हा ट्रेंड म्हणजे असा की गेली सात टर्म स्वतः साहेब आमदार आहेत. हां, त्यामुळं थोडंफार विकास म्हणजे थोडाफार तरी करतात किंवा लक्ष असेल किंवा आहे असं आहे. पण केंद्रात मोदी म्हणजे आत्ता ह्या 5-10 वर्षात आपण बघितलं की बाहेरच्या देशांशी होणारा विकास किंवा जेवढं बाहेरच्या देशातले मंत्री वगैरे कोणी येत नव्हते किंवा यायला वगैरे पाहिजेत, किंवा आपलं एक आयात निर्याती संबंधी असेल किंवा काही असेल, मग ते तसं होतंय आत्ता, व्हायला पाहिजे. साहेब आणि केंद्रात मोदी असं पाहिजे का? असं पाहिजे. नमस्कार, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, याच्याबद्दल मतापाशी मी सहमत आहे. कारण आता जो विकास चालला आहे आपल्या भारताचा, त्याच्यानं जे आपल्याला पाहिजे ते आता घडत आहे आपल्या भारताच्या ह्याच्यात, त्यामुळे ते बरोबर आहे. जे केंद्रामध्ये मोदी आणि आपल्या या साईडला तर आमचे जयंत पाटील साहेब, हे तर ठरलेलं गणित आहे. असंच गणित आहे. कसं काय ते नेमकं? ते पहिलं आपलं ठरलेलं गणित आहे काय. आमदार म्हणून साहेब पाहिजे आणि खासदार म्हणून मोदींचा. आमदार म्हणून जयंत पाटीलच पाहिजे, पण खासदार म्हणून आम्ही अजून जो काम करेल ते पाहिजे. कोण काम करेल? कुठल्या पक्षाचा? कुठलाही पक्षाचा असून ते काम करेल ते पाहिजे. मोदीचा जो कोणी प्रतिनिधी असेल तो, मोदीचा जो कोणी प्रतिनिधी असेल, धैर्यशील माने प्रतिनिधी आहे, धैर्यशील माने. काय बनगडती? इथं मी बऱ्याच जणांना विचारलंय, आमदार म्हणून साहेब पाहिजे, खासदार म्हणून मोदी साहेबांचा उमेदवार पाहिजे. काय सरळच आहे. लोकसभेचे इलेक्शन हे देशाचा विषय आहे, तो काय भागाचा, गटरचा, रस्त्याचा विषय नाही आहे. भारत देशाला जर सामर्थ्यशाली बनवायचा असेल तर एकमेव माणूस आहे मोदी साहेब, बाकी कोण नाही. राहुल गांधी वगैरे कोण. इस्लामपूरमधनं कसं होईल? इस्लामपूरमध्ये धैर्यशील माने, राजू शेट्टी आणि सत्यजित आबा एकमेकाला फाईट होईल चांगली, पण धैर्यशील माने लीड घेतील. हो, कोण लीड घेणार? धैर्यशील माने. कसं काय? धैर्यशील माने लीड घेणार 100%. तसंच आहे इथनं. हो, कसं काय एवढं? म्हणजे कसं काय? मागच्या वेळेला साधारणपणे 26,000चं काहीतरी लीड होतं राजू शेट्टी, जयंत पाटील आणि राजू शेट्टी दोघं एकत्र असताना. आज म्हणजे आहे तसं ॲरिथमॅटिकल गणित होत नाही. ही जरी गोष्ट खरी असली तरीसुद्धा धैर्यशील मानेंना जी मतं पडतील, पण पुढच्या बाजूने डिवायडेशन होणार आहे. दोघांची मतं इकडं तिकडं होणार आहेत. काही मतं धैर्यशील मानेचे पण कमी होतील, पण टोटल जरी हे केला तर धैर्यशील माने लीड घेतील. काय सांगाल? मोदी. का बरं मोदी? म्हणजे काय नेमका विषय देशाचा चाललाय? नाही चाललाय म्हणजे कसं आहे, मोदी काय विषय? आज देशालाच हिंदुत्वाची गरज आहे पूर्ण, त्यामुळे मोदी साहेबांनाच मत. कोणी मोदी साहेबांच्या येणं दगड जरी उभा झाला तर आम्ही मोदींनाच मत देणार, असं आहे पूर्ण. मानेंचं काय काम आहे? काय मानेंचं काम आहे, प्रत्येक गावात वगैरे त्यांनी केलेलं आहे, रस्ते वगैरे त्यांनी कामं केलेले आहेत. आणि त्याच्यात मानेंचं पर्टिक्युलर काम आहे का हा प्रश्न तुम्ही ज्या वेळेला विचारताय, त्यावेळेला गेल्या 10 वर्षामध्ये मोदी सरकारनं केलेली कामं, युतीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसनी केलेली कामं, आत्ता ह्या 2-2.5 वर्षामध्ये, आता 1-1.5 वर्षामध्ये केलेली कामं, आणि मध्येच एक पॅच आला 2-2.5 वर्षाचा, त्यामध्ये अजिबातच काय झालं नाही. बरोबर आहे? त्यामुळे ही कामं दिसतातच. आणि दुसरी गोष्ट, राम मंदिर झालं, आम्हाला मथुरा पाहिजे, काशी पाहिजे, तुमचा काश्मीरचा जो भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे तो बी पाहिजे. हे पाहिजे असेल तर तुम्हाला मोदीशिवाय पर्याय नाही. गेल्या 8-10 वर्षामध्ये मोदी सरकार आल्यापासून बॉम्बस्फोट किती कमी झाले, अतिरेकी कारवाई किती कमी झाल्या की नाही झाल्या? मग ह्या कारवाया जर व्हायला नको असेल, देश सुरक्षित पाहिजे असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जिवंत राहायचं असेल, तुमच्या जीवनाची शाश्वती तुम्हाला पाहिजे असेल, उद्या एस टी स्टँडवर गेला तर इथं बॉम्बस्फोट होईल का अशी अवस्था होती. म्हणजे माणसं ही करत होती, भीत होती. आज अवस्था आहे का ती? नाही आहे. म्हणून मोदी पाहिजे. हो. धैर्यशील मानेंची कामं आहेत का? काम आहेत, भरपूर काम. काय कामं केलं? भरपूर कामं, रस्त्याची कामे वगैरे, पाण्याचे कनेक्शन इकडे तिकडे भरपूर केलं. काय होईल इथून येणार? लीड नाही येणार, धैर्यशील माने येणार. त्याला काय सांगता येत नाही. आता आम्ही बऱ्याच लोकांना इथे भेटलो, लोक काय म्हणायला लागलेत की आमदार म्हणून आम्हाला साहेब पाहिजे, पण खासदार म्हणून मोदींचा पाहिजे. हा काय नेमका विषय? तर लोकांचे विचार मोदीजींच्या बरोबर आहेत. आत्ता सध्याचे विचार, मोदीजींची आत्ता सध्याची वाटचाल चांगली आहे. देशाबद्दल, प्रगतीबद्दल त्यांचं पुढचं जे काय आहे
त्या गोष्टी लोकांना पटतात. तर काय इथलं ह्या भागात थोडंसं राजकारण भावनिक आहे, त्यामुळं प्रत्येकाचं मत वेगळं आहे. आपण सांगू शकत नाही. काय सांगाल साहेब? नाही काय वातावरण काय शेवटच्या 2 दिवसात काय होईल ते सांगतो. हे शेवटच्या 2 दिवसात म्हणजे 5 तारखेनंतर प्रचार संपल्यावर वेगळं होतं. या की बसा. तीन उमेदवार आहेत खासदारकीला. नेमका कल कुणाचा आहे? सतीश आबा सरवडकर त्यांचं आबांचं. किती वार आहे आबांचं इथं? आबांचं वारं कसं आहे इथं? वारं फुलमध्ये वारं आहे आबांचं. कारण का आबा हा सरसमाजातला माणूस आहे आणि तो म्हणजे एखादा जर समजा त्यांची गाडी निघाली, एखाद्या सर्वसामान्य जर माणसानं हात केला तर तो माणूस थांबणारा माणूस आहे. तर आपण इस्लामपूर शहरामध्ये या शहरातील नागरिकांच्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाणून घेतलेत. तुर्तास तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.